आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट नगरपरिषद शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ताब्यात, सुजाता यांड्रलवार यांचा अधिक मतांनी विजयी। किनवट नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान मोजणीचा निकाल जाहीर होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या लढतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार सुजाता यांड्रलवार यांनी भाजपाच्या उमेदवार पुष्पा आनंद मच्छेवार यांचा तब्बल 3996 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला। सुजाता विनोद यांड्रलवार यांना 10474 मते मिळाली, तर भाजपाच्या पराभव उमेदवार पुष्पा आनंद मच्छेवार यांना 6477 मध्ये पडली। या निकालामुळे किनवट नगरपरिषद थेट शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ताब्यात गेली असून नगरपरिषद भवनावर मशाल चिन्हाचा झेंडा फडकला आहे। नगरसेवक पदाच्या निकालात विविध पक्षाचे उमेदवार विजयी झाले असून एकूण 21 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 5, भारतीय जनता पार्टीचे 4, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 3, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 5, अपक्ष 3, शिवसेना शिंदे गटाचा 1 असा समावेश आहे। या निकालामुळे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली किनवट नगर परिषद स्थापन होणार असून प्रत्यक्ष सत्ता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या हाती आली आहे। विशेष बाब म्हणजे भाजपाचे स्थानिक आमदार असतानाही नगराध्यक्ष पदावर भाजपाला पराभव स्वीकारावा लागला आहे। त्यामुळे मतदारांनी सत्ताधारी पक्षाला नाकारून वेगळा कौल दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती। पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत सुजाता यांड्रलवार यांनी स्पष्ट आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले। निकाल जाहीर होताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला। या निवडणुकीच्या निकालाची चर्चा आता संपूर्ण किनवट तालुक्यात रंगली असून याचा पराभव आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही दिसून येईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे। किनवट नगर परिषदेचा हा निकाल राज्यातील राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे। भाजपाच्या एक शाही अधिकाराला मतदारांनी नाकारत ही निवडणूक मतदारांनीच अटीतटीची केली होती आणि मतदारानेच अधिक मताने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार सुजाता यांड्रलवार यांना अधिक मतांनी निवडून दिले, असे मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष ज्योतिबा खराटे यांनी आपले मत व्यक्त केले। किनवटची नगरपालिकेची निवडणूक ही अटीतटीची सुरुवातीला वाटली, तर तो अटीतटीची झाली नाही। ही निवडणूक जनतेनेच हातामध्ये घेतली होती, ज्यामुळे आज एवढ्या भरघोस मताने या ठिकाणी 4000च्या वर मतांनी या ठिकाणचा विजय झालेला आहे। हा विजय एवढा विजय मला तर वाटतं जिल्ह्यामध्ये कोणाचाच या ठिकाणी झालेला आहे। अटीतटीची झाली नाही, ही एकतर्फी निवडणूक झाली आणि ही किनवटच्या जनतेने हातामध्ये घेतली, ज्यामुळे किनवटच्या सर्व जनता जनार्दनाच्या मतदार बांधवांचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिला आपला उमेदवार आहे की अधिक मताने तो निवडून आला, या संदर्भात काय सांगा? शिवसेनेचं जे ध्येय धोरण आहे म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याप्रमाणे या ठिकाणी जी अतिवृष्टी या शहरामध्ये झाली होती, या अतिवृष्टीमुळे सुजाता यांड्रलवार यांनी आणि करण यांड्रलवार यांनी जी जनतेला मदत या ठिकाणी केली। पैशावाले भरपूर लोक असतील या ठिकाणी, परंतु देण्याचं दानित्व लागते ते यांनी केलं आणि म्हणून जनतेने यांना सर्वांनी डोक्यावर घेतलं। हा ज्या मतदाराचा ठिकाणी, त्यामुळे आम्ही आभार मानतो त्यांचे सर्वांचे। एक नंबर बोल। तर अधिक मताने निवडून आलेल्या सुजाता यांड्रलवार यांनी हा विजय जनतेचा आहे आणि जनतेला आम्ही दिलेले आश्वासन ते पूर्ण करणार आहोत, असे त्यांनी यावेळी बोलून दाखवले। नमस्कार। हे सर्व जनतेचं आहे श्रेय, त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास, हे जनतेचं जीत आहे सगळं। आमच्या ह्याच्यात काय नाही, त्यांचं खूप प्रेम मिळालं, खूप प्रतिसाद, बस अजून काय पाहिजे आम्हाला। हे मतदाराच्या मोठ्या अपेक्षा आहेत किंवा कुठेतरी विकास झाला पाहिजे, या अनुषंगाने आपला पुढचं पाऊल काय राहील? हो नक्की, विकासाचा मार्ग म्हणून आम्ही इलेक्शन मध्ये उतरलो आहोत। मी प्रचार करताना बरेच ठिकाणी बघितले की खूप असे म्हणजे बेसिक ह्याच्याने ते वंचित आहेत लोक खूप, तर त्याच्यामुळे किती आम्ही ते सगळे चांगल्या प्रकारे जनतेला सुविधा सगळं द्यायचा पूर्ण प्रयत्न करतो। मतदारांना दिलेली आश्वासन पूर्ण करणार? बिलकुल 100% करणार। प्रदीप नाईक साहेब आज आपल्यामध्ये नाहीत, मात्र जनतेचे प्रेम आणि नाईक साहेबांवर असलेली श्रद्धा आज मला या निवडणुकीच्या विजयामधून पाहायला मिळाली आहे। साहेबांनी ज्या लोकांवर प्रेम केलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांना मोठं केलं, ते लोकच आम्हाला विसरले आहेत आणि मध्यंतरी आम्हाला सोडून गेले आहेत। मात्र जनतेने मतदानातून दाखवलेले प्रेम हेच आमच्या विजयाची खरी ताकद आहे, असे मत बेबीताई प्रदीप नाईक यांनी यावेळी व्यक्त केली आहे। मला एवढं सांगायचं आहे, मी माझ्या जनतेला जेवढं साहेब प्रेम केले
ते प्रेम मी पण कोशिश करेन की साहेबांना हेच प्रेम देऊ आणि ह्या जनतेसाठी जो आपल्याला जो होईल ते आपण करील. आणि साहेब गेल्यानंतर आपला हे पहिला हे आहे की साहेबाचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वाद याच्या माध्यमातून जो होईल, जो माझा आता करण भाऊ आहे, जे सुजेताताई आहे, हे आम्ही सर्व मिळून हे काम करू आणि आपण ताकद लावू, याच्यासाठी आम्ही तयार आहोत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.